नमस्कार, मी विजय साळवी. आपण पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरू आहे विश्वचषक माझा. आणि विश्वचषक माझा का सुरू आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. भारत आणि न्यूझीलंड संघांमधला सामना हा धर्मशालाच्या मैदानामध्ये सुरू आहे आणि या मैदानामध्ये न्यूझीलंड भारतासमोर एक मोठं लक्ष उभं करण्याच्या प्रयत्नात आहे. 45वं षटक सुरू आहे आणि न्यूझीलंडची धावसंख्या आता 5 बाद 245 वर पोहोचली आहे. 45 षटकात 5 बाद 245. आणि का झालं तर रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी रचली. 2 बाद 19 वरून रवींद्र आणि मिचेल या दोघांनी भारतीय आक्रमणावर हल्ला चढवला आणि खास करून कुलदीप यादवच्या गोलंदाजीचा त्या दोघांनी समाचार घेतला. मिचेलनं 100 केले, 110 धावांवर तो खेळतोय. रवींद्र देखील एक मोठी खेळी करून माघारी परतला, पण त्याआधी त्या दोघांनी न्यूझीलंडच्या डावाला एक मजबूती दिली आहे आणि पहिल्यांदाच या विश्वचषकाच्या रणांगणात भारतासमोर एक मोठं आव्हान उभं राहील अशी शक्यता आपल्याला दिसते. किंबहुना ते उभं देखील राहायची सुरुवात झालेली आहे, कारण 45 षटकात 5 बाद 245 धावांची मजल मारली आहे न्यूझीलंडनं. आणि या पार्श्वभूमीवर मला गप्पा मारायच्या आहेत ते माजी कसोटीवीर राजू कुलकर्णी आणि थेट स्टेडियममधून, धर्मशालाच्या स्टेडियममधून आपल्या समवेत आहे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले. सुनंदन, भारतीय फलंदाजीला आव्हान देईल असं लक्ष्य उभं करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न आहे आणि खऱ्या अर्थानं रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी भारतीय गोलंदाजी हापसून घेतली आणि खास करून कुलदीप यादववर त्यांनी ठरवून हल्ला चढवला. आणि हाच प्रश्न घेऊन मी राजू कुलकर्णींकडे येतो. राजू, अगदी ठरवून त्यांनी कुलदीप यादववर हल्ला चढवला आणि 6 गोलंदाजांऐवजी 5 गोलंदाज आपल्या संघात होते. त्याचा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी फायदा उचललेला आपल्याला दिसतो. विजय, आज थोडंसं कुलदीपमध्ये कुठेतरी काहीतरी गोष्ट मिसिंग होती. त्याला ती त्याची लय मिळत नव्हती आणि त्याचा पुरेपूर फायदा मला वाटतं न्यूझीलंडच्या बॅट्समननी घेतला. एक चांगली पार्टनरशिप झाली, एक चांगलं प्रेशर त्यांनी आपल्यावर अप्लाय केलं. आणि जेव्हा आपण 5 बॉलर्स खेळतो, आय मीन खरं काय असतं, 5 बॉलर्स जरी असले तरी त्या बाकीच्या 6 पैकी कोणतरी थोडीशी बॉलिंग टाकू शकतं. आपल्या कम नशिबाने आपल्याकडे बॉलिंग टाकणारं कोणच नव्हतं. मला संपर्क झालाय सुनंदन लेलेंशी. सुनंदन, ज्या पद्धतीनं न्यूझीलंडने फलंदाजी केली आहे न्यूझीलंडच्या डावामध्ये, अगदी त्यांची रणनीती ठरलेली होती की कुलदीप यादववर हल्ला चढवायचा आणि बाकीच्यांना सांभाळून खेळायचं आणि हळूहळू का होईना पण धावांचा डोंगर उभा करायचा. सुनंदनशी आपला संपर्क होऊ शकत नाही. राजू, तुझं उत्तर मी माफ कर, अर्धवट तोडलं होतं, पुन्हा एकदा. हां, त्यांनी कुलदीपवर हल्ला केला. त्यांनी कुलदीपचा थोडासा ॲडव्हान्टेज आपण म्हणतो तसा घेतला गेला. त्यांनी चांगली पार्टनरशिप केली आणि आता असं झालं आहे तरी पण मी म्हणेन की भारताच्या क्षेत्ररक्षणात एक 20 ते 25 रन यांनी वाचवल्या, चांगली फिल्डिंग करून. आणि बॉलर्सनी त्यांच्या प्लॅनप्रमाणे बॉलिंग टाकली आणि कुलदीप कुठे जिथे कमी पडलेला ते मला वाटतं बाकीच्या बॉलर्सनी भरून काढले. राजू, 5वी विकेट गेली आली आहे आणि ग्लेन फिलिप्स 5 बाद 249 धावा. आपल्याला आत्ता या क्षणीचा जर स्कोर सांगायचा झाला, राजू, 5 बाद 249 लक्षात घेता आणखीन 5 एक षटकं उरली आहेत. या 5 षटकात न्यूझीलंड 300 धावांचं आव्हान उभं करेल असं चित्र साधारण दिसतंय या क्षणी. हां, त्यांचं टार्गेट पण तेच असेल की 300 धावांचा धावसंख्या उभारायची. म्हणजे ते एक सायकोलॉजिकल प्रेशर पण येतं की 6 रनच्या ॲव्हरेजनी भारताला करायच्यात. शक्य आहे, कारण मिचेल आज 110 मला वाटतं 110 रन्सवर बॅटिंग करतोय आणि एवढा सेट झालेला बॅट्समन जर असेल आणि त्याच्यानंतर कोणी येऊन त्याला थोडीशी साथ दिली तर मला असं वाटतं 300ची धावसंख्या त्यांनी पार करायला पाहिजे. ज्या पद्धतीने भारताने सुरुवात केली होती, 2 बाद 19 होता. खऱ्या अर्थानं डेव्हॉन कॉन्वे, ज्याची आपल्याला भीती होती, तो लवकर गेला. त्याच्या पाठोपाठ आणखी विल यंग देखील गेला. तिथं कुठं भारताचं बिनसलं की रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेलला आपण पाय रोवायची संधी दिली आणि ते पाय रोवल्यानंतर त्यांनी धावांचा डोंगर आत्तापर्यंत उभा केला. 159 धावांची भागीदारी त्यांनी केली आणि त्यानंतर न्यूझीलंडसाठी पुढचं काम सोपं झालं. जे तू बघितलंस तर पहिल्यांदा आपण ज्याप्रमाणे म्हणालो, पहिल्या 10 ते 12 ओव्हर्समध्ये बॉल चांगला सीम होत होता. विकेटचा फायदा आपले बॉलर्स घेत होते आणि कुठे ना कुठेतरी तो एक जडेजासारख्या उत्कृष्ट फिल्डरकडनं तो रवींद्रचा कॅच गेला आणि तिथे असं वाटलं की काही गडबड होती आहे का, आणि तेच झालं.
त्याच्यानंतर 2 अपील्स झाले जे त्यांच्या फेवरमध्ये गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगली भागीदारी केली. म्हणजे चांगलं खेळण्याचं श्रेय नक्की त्यांच्या बॅट्समनना दिलं पाहिजे, पण त्याच्यात तो आऊट झाल्यानंतर भारताने परत दोर खेचायला सुरुवात केली. दुसरं एक गोष्ट ज्याचा तू उल्लेख केलास की रवींद्र जाडेजाच्या हातून एक झेल सुटला, पण या अख्ख्या टुर्नामेंटमध्ये फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल, भारतीय संघ सातत्यानं कामगिरी बजावताना दिसत होता. पण या सामन्यात पहिल्यांदा कुठेतरी भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवलाच, पण भारताचं क्षेत्ररक्षण जे पहिल्या सामन्यात 4 सामन्यात झालं त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालेलं नाही. कारण जर जाडेजाने एक दुर्दैवाने झेल सुटला, तसंच प्रकार जसप्रीत बुमराकडनं देखील झालेला आहे आणि एक अतिशय सोपा वाटणारा झेल त्याच्या हातातून सुटला आहे. हो नक्कीच, कारण या 2 गोष्टींमुळेच आज आपल्याला ही त्यांची धावसंख्या दिसते ती उभी आहे. क्रिकेटमध्ये असं होतं, एका चांगल्या फिल्डरकडनं कॅच सुटतो आणि या सगळ्या क्रिकेटच्या गोष्टी आपल्याला एक्सेप्ट करायला लागतील. पण माझं म्हणणं आहे की ग्राउंड फिल्डिंग जी होती, रन्स वाचवायच्या जिथे होता तिथे आपण भारताने चांगली फिल्डिंग केलेली आहे. माझ्याकडे सुनंदन पुन्हा एकदा संपर्कात आहे. सुनंदन, माझा आवाज जर तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर भारतीय गोलंदाज आणि भारतीय क्षेत्ररक्षण या सामन्यात का कमी पडले? रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल समोर का झालं आपलं? विजय, मी एवढंच म्हणेन की हे विकेट सुरुवातीचा ताजेपणा सुटल्यानंतर एकदम स्थिर झालेला आहे, बॅटिंगला अप्रतिम आहे आणि आपल्या बॉलर्सना योग्य ते बॅकिंग फिल्डिंगकडनं मिळालेलं नाहीये. 2 महत्वाचे कॅचेस आपल्याकडनं सुटले आणि त्याचा फटका आपल्याला पडलेला आहे. सुनंदन, रचिन रवींद्र आणि डॅरिल मिचेल या दोघांनी जी सुरुवात केली होती 2 बाद 19 होता. 2 बाद 19 नंतर त्यांनी 159 धावांची भागीदारी केली आहे. 159 धावांची भागीदारी जेव्हा 2 फलंदाज करतात तेव्हा निश्चितच तुमच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत. या त्रुटी आपल्याकडचा 6वा गोलंदाज हार्दिक पंड्याच्या रूपानं दुखापतग्रस्त होऊन बाहेर गेला म्हणून झालं असावं का? आपण 5 गोलंदाज घेऊनच खेळलो. सूर्यकुमारच्या ऐवजी आपल्याला आणखी एक गोलंदाज किंवा आपल्याला शमीच्या ऐवजी अश्विनला घ्यायला हवं होतं. मला वाटतं हे विकेट असं आहे की ज्याच्यावरती 6वा गोलंदाज पर्यायी असणं हे चांगलं ठरलं असतं. कारण हे विकेट बॅटिंगला एकदम मस्त आहे आणि इथं बॉल आता छान बॅटवर येतोय आणि सर्वात सुनंदन बरोबरचा संपर्क आपला पुन्हा तुटलाय. सुनंदन जो मुद्दा सांगत होता की ही विकेट चांगली आहे, बॉल बॅटवर येतोय, उत्तरार्धात आणखी संधी भारताला मिळू शकते का? कारण भारताला आता धावांचा पाठलाग करायचा आहे जर आपल्याला वळायचं झालं. कारण आता आपल्याला ही गोष्ट निश्चित झालेली आहे की न्यूझीलंड एक मोठं लक्ष उभं करत आहे. 300 हा धावांचा संख्या कुठच्याही विकेटवर, जरी बॅटिंग विकेट असेल तरीही हे जे टार्गेट 300चं टार्गेट आहे ते चांगलं टार्गेट आहे. चांगली धावसंख्या आहे, एक म्हणतात त्याप्रमाणे एक फायटिंग टोटल आहे. आणि न्यूझीलंडचं हेच म्हणणं असेल की आपण पहिल्या 2-3 विकेट्स काढू, त्यांचे जे फॉर्ममध्ये त्यांना आऊट काढू. पण इथे कुठेतरी सूर्य आपल्याला उपयोगी पडेल, कारण आपली बॅटिंग लाईनअप तशी स्ट्रॉंग झालेली आहे. बॅटिंग लाईनअप आपली स्ट्रॉंग झालेली आहे आणि आपण अवलंबून असणार आहे आता बॅटिंग लाईनअपवर. कारण न्यूझीलंड 300 धावांचं किमान आव्हान उभं करणार असं चित्र दिसते. पाहूया भारतीय फलंदाजांची या विश्वचषकातली कामगिरी आत्तापर्यंतची कशी आहे. रोहित शर्मा 4 सामन्यात 265, पहिल्या सामन्यात भोपळा, पण त्यानंतर कमालीची फलंदाजी करतोय. विराट कोहली 4 सामन्यांमध्ये 259, अगदी सातत्यपूर्ण फलंदाजी आहे पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत. लोकेश राहुल 30 बाब, 4 सामन्यांमध्ये 150 धावा. आणि श्रेयस अय्यर फलंदाजी तर चांगली खेळ करतोय, पण मोठे फटके खेळून विकेट टाकायचा मोह वारंवार होतो, त्याच्यामुळे 4 सामन्यात 97 धावा लागल्यात. आणि भारताच्या दृष्टीनं आणखी 2 फलंदाज या सामन्यात असणार आहेत, ते म्हणजे एक सूर्यकुमार यादव आहे आणि रवींद्र जडेजा, ज्यांच्यावर आपल्याला विसंबून राहता येईल. राजू, काय वाटतंय? हो नक्कीच, कारण आपली बॅटिंग लाईनअप चांगली आहे. सूर्यानी एक मजबूती आणलेली आहे. जडेजा बऱ्याच दिवसांनी परत बॅटिंग करणार आहे. मला वाटतं त्याला लास्ट कुठच्याही मॅचमध्ये बॅटिंगचा संधी आली नव्हती. आणि 300 गेटेबल आहे, या विकेटवर गेटेबल आहे. पण जे प्रेशर टाकायला मिळेल ते नक्की न्यूझीलंडला ते एक संधी मिळणार आहे. कुठचीही विकेट गेली तर त्याप्रमाणे ते करू शकतील आणि प्रेशर खाली घालू शकतील. एक महत्त्वाची बातमी हातात येते ती म्हणजे या क्षणी आणखी एक न्यूझीलंडची विकेट गेली आहे. चॅपमन आऊट झालाय आणि 6 बाद 257. न्यूझीलंड समोरचं आव्हान वाढतंय शेवटच्या हाणामारीच्या षटकात धावा वाढवण्याचं, पण भारतासमोर एक मोठी धावसंख्या उभारणार एवढं मात्र निश्चित आहे. राजू कुलकर्णीला आपल्याला आणखी बोलतं करायचं, त्यासाठी तुम्ही पाहत राहा ABP माझा.
क्रिकेट हा अनिश्चित निकालाचा खेळ आहे असं म्हटलं जातं आणि तेच चित्र आपल्याला धरमशालाच्या मैदानात दिसते आणि तेच चित्र घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो या विश्वचषक माझामध्ये. बुमराह आणि शमीनं किवी फलंदाजीला वेसण घातलेली आहे आणि त्यामुळं 300 धावांचं लक्ष्य उभारणं आत्ता पुन्हा एकदा किवीना जे आपण शक्य होतं असं म्हणत होतं त्यांना कठीण झाल्याचं दिसतंय. शतकवीर मिचेल मैदानात असूनही 7 बाद 260 बुमराह आणि शमीनं किवी फलंदाजीला वेसण घातली आहे आणि एका बाजूला शतकवीर मिचेल उभा आहे पण दुसऱ्या बाजूनं मात्र विकेट्स पडत आहेत. 8वी विकेट पडली आहे. शमीनं 8वी विकेट घेतली आहे आणि 8 बाद 260 जी धावसंख्या न्यूझीलंडची दिसत होती, एक मोठी धावसंख्या न्यूझीलंड उभारत आहे, ते चित्र पूर्णतः बदललंय मागच्या 7 षटकांमध्ये. भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा या सामन्यात टीम इंडियाला आणण्याचं काम बजावलंय. राजू, नक्कीच आपण जर बघितलं तर ज्यावेळी त्यांची पार्टनरशिप झाली, मोठी पार्टनरशिप झाली मिचेल आणि रवींद्रची, आणि त्याच्यानंतर भारत न्यूझीलंडची धावा आटोक्यात आणण्याचा जे प्रयत्न होता त्यात सफल झालेला आहे आणि स्पिनर्सनी चांगली स्पिन बॉलिंग टाकली. बुमराह जेव्हा परत आला, शमी आला, त्यांनी रेग्युलर विकेट्स काढत गेले. पण मला अजून एक थोडासा डाऊट येतोय की आपण कुठचेही स्ट्रेट शॉट्स पाहिलेले नाही आहेत आणि त्यामुळे कदाचित बॉल स्लो येत असेल असं मला अजूनही वाटतंय. कारण एवढे 100 केल्यानंतर पण मिचेलचे एवढे बॉल टाईम होत नाही आहेत आणि मिचेलचा गेमच हा टायमिंगवर आहे पण त्याला टाईम करता येत नाही आहेत. त्यामुळे कदाचित असं वाटतंय की बॉल अजूनही स्लो येतोय बॅटवर. याचा अर्थ भारतीय फलंदाजांना मिचेलच्या फलंदाजीतून आणि मिचेलला ज्या पद्धतीचं त्याच्या धावांची वेसण घातली आहे भारतीय गोलंदाज, त्याच्यातून भारतीय फलंदाजांना खूप काही शिकता येणार आहे. हो, नक्की शिकता येणार आहे कारण ते बघतायत की विकेट कशी आहे. 100 झाल्यावर सुद्धा त्याला तेवढे स्ट्रोक्स खेळता येत नाही आहेत तेवढे आपल्याला वाटलेले. तर भारतीय फलंदाज नक्कीच याच्यातनं एक धडा घेतो. भारतीय फलंदाजांनी मिचेलकडनं खूप सारं शिकण्यासारखं आहे. 8 बाद 260 या स्थितीत न्यूझीलंड आहे. धावांचं लक्ष्य कमी असणार आहे तुलनेत, जे आपल्याला वाटलं होतं की 300 धावांचं त्या तुलनेत कमी आहे. पण मिचेलने केलेली फलंदाजी आणि त्याच्यावर आलेली वेळ फटक्यांना वेसण घालण्याची, या दोन्हीतून शिकून भारतीय फलंदाज या लक्ष्याचा पाठलाग करतील अशी अपेक्षा करूया आणि पुन्हा एकदा या विश्वचषक माझामध्ये आपण नक्की भेटूया. त्यासाठी तुम्ही पाहत राहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.